मला सांगितलं होतं की माझा संशय कोणावर आहे एक्झॅक्टली. नाही 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 नाही, तुम्ही इथे येऊ नका. नाही म्हणजे काय, तुम्ही जर त्याला अटक करण्यासाठी इथे आलात तर उगाच मीडियाला कळेल, डॅडना वाईट वाटेल, चिडतील उगाच. त्यांच्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला बोलवून घ्या. ओके. हा. मी खरंच मारेन. शांत बस. सॉरी. बाय द वे, थँक्यू. तू या प्लॅन मध्ये मदत केलीस ना मला. पण एक गोष्ट सांग ना, का करतोयस तू एवढं माझ्यासाठी? हा प्रश्न मी तुला विचारायला हवा तनिष. तू हे सगळं आमच्यासाठी का करतेस? तनिष तनिष चिल. प्रत्येकाचं उत्तर शोधायचं नसतं. पण या काचं उत्तर आहे माझ्याकडे. सुजित, मला तुझ्याबद्दल, अर्जुन बद्दल आपुलकी वाटते म्हणून मी हे सगळं करते. काय ग धनु, कुठेस तू? तनिष, चला, आपला प्लान एक्झिक्यूट करण्याची वेळ आली. लागलंय ना, आधार दे. आई ग, आई ग. स्वानंदी, मी तुझ्यासाठी पाण्याची बाटली घेतली. भूक लागली तर काही खायला घेऊ? नाही, मला काही नकोय. नक्की? हो मॅडम, नक्की. मणी सर आलेत. मणी सर, तुम्ही येताय ना देवळात? देवी आईचं दर्शन होईल. मंदिरात? एक मिनिट. हॅलो मणिकुमार, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. मी इन्स्पेक्टर घोरपडे बोलतोय, आनंद नगर पोलीस स्टेशन मधून. काय झालं? सुजित सरपोतदारांवर हल्ला झालाय आणि त्यांनी तुमच्या नावाची एनसी लिहिली आहे. म्हणून तुम्ही प्राइम सस्पेक्ट आहात. म्हणूनच 10 मिनिटात पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला भेटा. कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलात तर परिणाम आणखीन वाईट होतील. अहो पण मणी सर, काय झालंय? तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. नाही, टेन्शन मध्ये कुठे. मग येताय ना तुम्ही देवळात? अरे चल ना, जास्त वेळ नाही लागणार. दर्शन करून येऊ पटकन. नाही, तुम्ही जा, मला माझं काम आहे. ह्यांना काय झालंय अचानक? अगं काही हरकत नाही, आपण जाऊया. चल. सुजितराव, एवढं लागलं तुम्हाला, जाग कशी आली नाही? डॅड. बाळा, खूप दुखतंय खरे? हा, हो मॉम, ऍक्च्युली. सुजित, काय रे, काय नाटकं लावली तू? काय केलं मी तुला? मला पोलिसांनी का बोलवलं? हे दिसत नाहीये मला लागलंय ते पायाला? मी झोपेत असताना माझ्यावर कोणीतरी हल्ला केलाय. मी फक्त पोलीस कंप्लेंट केलीये. त्यांचा पहिला सस्पेक्ट तू आहेस. त्याला मी काय करू? इथे आरडाओरडा करण्यापेक्षा पोलीस स्टेशनला जा, तिथे जाऊन आरडाओरडा कर. म्हणजे ते पोलीस आहेत ना, काय आमचा गप्पा करतील. तुला कळलं? अरे पण हल्ला तुझ्यावर झाला, माझा काय संबंध? मी इथे आलो सुद्धा नाही. तू हवं तर कोणाला विचार, माझ्या आईला विचार, बायकोला विचार. त्यांना काय विचारायचं? त्या तुझ्याच बाजूने असणार. उंदराला मांजर साक्ष. बस झालं म्हणे. सध्या तुमच्या तिघांचं जे वागणं आहे ना, त्यामागचा उद्देश आम्हाला त्रास देणं हेच आहे, हे माझ्या लक्षात आलंय. त्रास देणं? हो, त्रास देणं. आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जा, नाहीतर मी पोलिसांना इथे बोलवेन आणि ते तुझी गचांडी धरून तुला घेऊन जातील. माझा काही संबंध नसताना पोलिसांनी जर माझ्यावर ऍक्शन घेतली ना,
तुम्हाला तिघांना सोडणार नाही ना. ए अँग्री यंग मॅन, कशाला इथे वेळ वाया घालवतोय? आधीच कमी वेळ आहे तुझ्या हातात. जा पटकन पोलीस स्टेशनला आणि त्यांच्याशी जाऊन हे सगळं बोल. ओके? मावशी, काका, सुजित आता मणी पोलीस स्टेशन मध्ये गेलाय तर मला असं वाटतं ही चांगली संधी आहे प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी. मी लगेच जाते. तनिषा थांब, मी पण येतो. अहो सुजितराव, तुम्हाला लागलंय ना. ठीक आहे, मी तसंही माझ्या या दुखण्यापेक्षा आपल्या घराला जे दुखणं लागलंय ना ते दूर होणं जास्त महत्वाचं आहे. माझी काळजी नका करू. तनिषा आहे ना माझी काळजी घ्यायला. ट्रस्ट मी डॅड. तनिष, नाही मणीला तर आपण बाहेर काढलंय, पण स्वानंदी आणि वॉर्डन अजूनही खोलीतच आहेत. त्यांचं काय करायचं? डोंट वरी. कारण मगाशी मी जेव्हा इथे आले होते ना तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. सो ती काय नाव तिचं, स्वानंदी, ती आणि वॉर्डन दोघेही बाहेर जाणार. सो तेव्हा आपण आपला प्लॅन एक्झिक्यूट करूया. लेट्स वेट. स्प्रे आणलास? ऑफकोर्स. खरं सांगू तुला, मला ना हे असं वाट बघायला वगैरे खूप बोर होतं यार. हा म्हणजे स्वानंदी आणि वॉर्डन पटकन बाहेर गेला पाहिजे, आपलं काम पटकन व्हायला पाहिजे, सगळं असं क्विक. किती अधीर आहेस रे तू. हा नाही म्हणजे मिस्टर सुजित, पेशन्स ठेवला ना